शेतकऱ्यांसाठी अतिदक्षतेचा इशारा. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने दिली धोक्याची सूचना. पुढील 48 तास शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण वारं फिरलंय. वातावरणामध्ये अचानक बदल झालाय, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्यात. 2-3 दिवसापूर्वी मान्सून राज्यात सक्रिय झाला होता, पण तो गेल्या 2 दिवसापासून पूर्णतः बंद झालाय. अनेक ठिकाणी पाऊस पडलाय, पण असे बरेचसे ठिकाणे आहे की जिथून अजूनही पाऊस पडलेला नाहीये. मग शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलाय की पेरणी करायची की नाही. पेरणी करायची तर कधी करायची. तर काही शेतकरी थोडाफार पाऊस पडलाय आणि लगेच पेरणीसाठी धावू लागले आहेत. पण थांबा, अतिदक्षतेचा इशारा आता देण्यात आलाय, कारण हे वर्ष खूप भयानक आहे. अनेक दिवसापासून दुष्काळाची चर्चा होती. एल निनोचं वर्ष आहे असं सांगितलं जात होतं, पण अचानक अरबी समुद्रात एक विचित्र घडामोड घडली आणि ज्यामुळे वातावरण पूर्णतः उलटं फिरलं आहे. ज्यामुळेच सरकारच्या माध्यमातून 7 अशा तारखा देण्यात आलेल्या आहेत. फक्त त्या तारखेलाच पेरण्या करा, अन्यथा शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. हवामान विभागासोबत पंजाब डक यांनी देखील एक विशेष महत्त्वाची सूचना शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. त्यामुळे जर आता तुम्ही कदाचित खूप हुशार असाल किंवा पूर्वी तुम्ही भरपूर दिवसापासून शेती करत असाल, पण तुमच्यासाठी ही सूचना खूप महत्त्वाची आहे. कारण की यावर्षी नुसता एल निनो नाही, तर गॉडझिला एल निनो सक्रिय झाला आहे आणि ज्यामुळे हे वर्ष अत्यंत भयानक आहे. त्यामुळेच सरकारने कोणत्या तारखा शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आहे, कोणती अतिदक्षतेची सूचना शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे, पंजाब डक यांनी शेतकऱ्यांसाठी काय नवीन अंदाज दिला आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. पहा, राज्यात पाऊस सुरू झाला असतानाच शेतकऱ्यांसाठी अति धक्कादायक माहिती समोर आली. मागील 48 तासात संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडत होता, पण गेल्या काही तासांमध्ये पाऊस बंद झालाय. मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता, पाऊस आता बंद झालाय का, विश्रांती घेतली आहे का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. पण अखेर अंदाज समोर आलाय. खरं तर हवामान खात्यावर कोणाचा भरोसा राहिलेला नाहीये, पण अनेक प्रसिद्ध अभ्यासक, ज्यामध्ये पंजाब डक किंवा अनेक स्थानिक अभ्यासक असतील, तर त्यांच्यावर लोकांचा भरोसा आहे. तर सगळ्यांनी एकमताने 7 तारखा सांगितल्यात. त्या तारखांनाच त्या ठिकाणी पेरण्या करा, कारण की खरा पावसाळा अजूनही सुरू झालेला नाहीये. हा फक्त एक प्रकारे एक अवकाळी पावसाचंच एक वेगळं स्वरूप होतं. कारण की तुम्ही माता म्हणाल का जूनच्या एंडिंगला कुठे अवकाळी पाऊस येतो, पण लक्षात घ्या, एल निनोचं वर्ष जेव्हा असतं तेव्हा सगळा वातावरणाचा समतोल बिघडून जातो आणि कुणालाच काही थांगपत्ता लागत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी यावर्षीची परिस्थिती अतिशय विशेष आहे, अतिशय वेगळी आहे. त्यामुळेच त्या ठिकाणी अति आवश्यक इशारा त्या ठिकाणी देण्यात आला. आता पहा, अचानक जो पाऊस बंद झालाय, आता मग खरं पाऊस केव्हा सुरू होईल, राज्यातले 36 जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या तारखेला कधी कधी पाऊस पडणार, याचं वेळापत्रक कशा पद्धतीनं आलंय, सगळी सविस्तर माहिती सांगतो. पहा, आता पाऊस सुरू झाला, थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी पाऊस चालू झाला. त्यानंतर काही उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये थोडाफार पाऊस सुरू झालाय. पण अचानक पाऊस बंद झाला आणि ज्यामुळे सगळ्यांना चिंता वाढली. मग आता अचानक पाऊस बंद व्हायला कारणीभूत ठरलेली एक घटना जी अरबी समुद्रात घडली, ती घटना आहे गॉडझिला एल निनोचं सक्रिय होणं होय. सुपर एल निनो तुम्ही ऐकला होता, एल निनो ऐकला होता, पण गॉडझिला एल निनो हे फार विचित्र प्रकरण आहे. गेल्या 100 वर्षात आलं नव्हतं इतकं रौद्ररूप आता सक्रिय झालंय आणि ज्यामुळे आता जिथे पाऊस पडला नव्हता तिथे रौद्ररूपात पाऊस पडेल आणि जिथे पाऊस झाला होता तिथे प्यायला पाणी उरणार नाही. लक्षात घ्या, यावर्षीचा पाऊस जो आहे तो 3 टप्प्यात पडतोय. सुरुवातीला 16 जिल्हे, त्यानंतर उरलेले 20 जिल्हे. तर अशा पद्धतीनं पाऊस जो आहे तो पडणार आहे. त्यामुळे व्यवस्थित ही माहिती ऐकून घ्या, कारण की जर पाऊस पडला तर फक्त धरणे भरणार नाही आहेत, तर पाऊस फक्त कामापुरता पडणार आहे. त्यामुळे जर या काळामध्ये जर पेरणी सक्सेसफुल करायची असेल, शेतीमधून नुकसान होऊ द्यायचं नसेल, तर काय त्या तारखा आहेत, त्या तारखा अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहा, अनेक ऐकणारे शेतकरी असे असतील की जे 10 वर्षापासून 20 वर्षापासून शेती करत असतील, त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले असतील. पण लक्षात घ्या, ही जी परिस्थिती आली आहे तर ही गेल्या 50 वर्षात झाली नव्हती, अशी वेगळी विचित्र परिस्थिती आली. त्यामुळे सरकारनं देखील बैठक घेऊन खास शेतकऱ्यांसाठी 7 तारखा जाहीर केलेल्या आहेत. मग काय तो अंदाज दिलेला आहे, काय शेतकऱ्यांसाठी तारखा सांगितलेल्या आहेत, कुठे कुठे कधी कधी पाऊस पडेल आणि त्या पावसानंतर कधी कधी पेरणी करायची, काय सांगितलं गेलंय, सगळी सविस्तर माहिती देतो. पहा, पुणे वेधशाळा, आता भारताच्या हवामान खात्याविषयी न बोलता आपण पुणे वेधशाळेविषयी बोलूयात की जे महाराष्ट्रासाठी व्यवस्थित अंदाज देतात. पुणे वेधशाळेने सांगितले की जून महिन्याच्या एंडिंगचा जो पाऊस आहे तर तो पाऊस होणार, पण तो तुटक किंवा सगळीकडे असमान पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे या पावसात पेरणी अजिबात करू नका. मग पाऊस कधी होणार तर जुलैमध्ये होणार आणि जुलैमध्ये तारखा
नका सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जर तुम्ही आता पेरणी करत असाल तर व्यवस्थित माहिती घ्या, कारण की पेरणी करण्याआधी एक चाचणी करायला सांगितली आहे. ती चाचणी केली आणि ती यशस्वी झाली तरच पेरणी करा. म्हणजे शेतामध्ये जाऊन एक प्रयोग करायचा आहे, तो प्रयोग सक्सेस झाला तरच पेरणी करा, अन्यथा पेरणी करू नका, असे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले. तर पहा, आता सगळ्यात आधी जो पाऊस सुरू होतोय तर तो जूनच्या एंडिंगपर्यंत हळूहळू किनारपट्टीच्या भागातच सक्रिय राहणार आहे. फारसा तो पुढे सरकणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी थोडंसं ढगाळ वातावरण होईल किंवा अतिशय तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस पडू शकतो, पण दमदार पाऊस जो आहे तर त्याची सुरुवात जुलैमध्ये होणार आहे. हा मुद्दा इथे लक्षात घ्या. त्यामुळे जर तुमच्याकडे पेरणी करायची असेल तर तुम्ही जुलै महिन्याची वाट पाहायची की काय करायचं हे ठरवायचं तुम्ही शेतीतल्या एका प्रयोगावरून. आता पहा, पूर्वी कसं असायचं, पाऊस पडला की लगेच आसपास शेतकरी पेरणी करायला सुरुवात करायचे, सगळे शेतकरी पेरणी करायचे. तर आता तसं करू नका, कारण की एक प्रयोग करायला सांगितला आहे आणि तो प्रयोग यशस्वी झाला म्हणजे तुमच्या शेतात जाऊन एक चाचणी करायची. ती चाचणी जर यशस्वी झाली तर आणि तरच पेरणी करा, अन्यथा पेरणी करू नका, असे स्पष्ट सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या. तर पहिली सूचना, आता जोपर्यंत तुमच्या भागामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत नाही. आता 100 मिलीमीटर याचा अर्थ काय होतो, 100 मिलीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर, ज्याला इंचात समजतं ते 4 इंच. म्हणजे साधारणपणे आपण असं गृहीत धरा की जर एक आपण पातळ जे भांडं आहे, एखादं भांडं जर आपण जमिनीवर ठेवलं आणि पाऊस पडत असेल तर त्या भांड्यामध्ये जर 100 मिलीमीटर उंच इतकं जर पाणी साचलं तर त्याला आपण म्हणतो 100 मिलीमीटर पाऊस पडला. तर इतका पाऊस जर तुमच्या शेतामध्ये जर पडला तर आणि तरच पेरणी करा. याकरता तुम्ही स्थानिक जे तुमचे हवामान जे केंद्र आहे तर तिथे तपास करू शकता की किती % पाऊस पडला आहे, किती mm पाऊस पडला आहे याचे हे करू शकता. किंवा तुम्ही एक पसरट भांडं जे आहे तर ते तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये ठेवू शकता की जिथे दुसरं झाडाचं पाणी पडणार नाही, फक्त पावसाचं पाणी पडेल असं ठेवू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादी पट्टी घालून किंवा हे घालून साधारणपणे मोजायचं आहे की ही 100 मिलीमीटर पाऊस पडला आहे का. आता ही झाली पहिली चाचणी. आता दुसरी चाचणी तुम्ही काय करायची आहे की तुमच्या शेतामध्ये जायचं आहे. तुमच्या शेतात उदाहरणार्थ पाऊस होऊन गेला 1 तासापूर्वी, 2 तासापूर्वी किंवा 8 तास 10 तासापूर्वी पाऊस जर होऊन गेला तर तुम्ही तिथे जायचं, तुमच्या शेताच्या सेंटरला खड्डा खोदायचा. आता जवळपास जो खड्डा आहे तर तो 1 फूट खोल इतका खड्डा खोदायचा आहे. तुम्ही हाताने खोदा किंवा काहीतरी एखाद्या याच्या मदतीनं तुम्ही खोदू शकता. तो खोदल्यानंतर जवळपास 100 मिलीमीटर इतकी ओल गेलेली आहे का, लक्षात घ्या. 100 मिलीमीटर ओल तुम्हाला चेक करायची आहे. म्हणजे कमीत कमी 4 ते 6 इंच ओल जर गेलेली असेल तरच बियाणे टाका, अन्यथा टाकू नका. कारण की यावेळेचा पाऊस जो आहे तर खूप लहरी आहे, खूप विश्रांती आहे. कुठे किती पाऊस पडेल याचा अंदाज आता सांगता येत नाही आहे. काही अभ्यासक म्हणतात 30 जूनपर्यंत प्रचंड पाऊस होईल, तर काही म्हणतात 1 ते 5 जुलैपर्यंत, तर काही म्हणतात 7 जुलैपासून 20 जुलैपर्यंत प्रचंड पाऊस होईल. तर मग कॉमन एक सापडते की 1 जुलैपासून 20 जुलैपर्यंत पाऊस होण्याची ज्या तारखा आहेत तर त्या कॉमन सापडत आहेत. त्यामुळे तुमच्या शेतामध्ये जर आत्ताही जरी पाऊस होऊन गेलेला असेल आणि तुम्ही जर तुमची ओल जर चेक केली आणि जर 100 मिलीमीटर पाऊस आणि 100 मिलीमीटर ओल जर गेलेली असेल तर तुम्ही पेरणी एक कृषी सहाय्यकाराची सल्ला घेऊन त्या ठिकाणी करू शकता. तर या विषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या भागात नेमकं किती पाऊस झालाय नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.